नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे भरत मुनेश्वर आणि आपण पाहत आहात विजन मॅथ्स फिजिक्स चॅनल। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे भरत मुनेश्वर आणि आपण पाहत आहात विजन मॅथ्स फिजिक्स चॅनल। या चॅनल अंतर्गत आपण इयत्ता 10वी गणिताचा अभ्यास करत आहोत। मागील शैक्षणिक वर्षात तुम्ही ऑनलाइन व इतर विविध मार्गाने तुमचं शिक्षण सुरू ठेवलं, तर या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच काही दिवस मागील इयत्तेच्या पाठ्यक्रमाची उजळणी व्हावी आणि या वर्षीच्या इयत्तेच्या अभ्यासक्रमाची पूर्वतयारी व्हावी हे उद्दिष्ट ठेवून तुमच्यासाठी इयत्ता 9वी आणि इयत्ता 10वी याला जोडणारा जो दुवा आहे तो म्हणजे सेतू अभ्यासक्रम हा तयार करण्यात आलेला आहे। हा एकूण 45 दिवसाचा अभ्यासक्रम असून ठराविक कालावधीनंतर त्या 3 चाचण्याचा यामध्ये समावेश केलेला आहे। आपण हा अभ्यासक्रम दर दिवशी प्रमाणे अभ्यासला तर आपल्याला निश्चितच याचा फायदा होईल। तर दिवस पहिला, इयत्ता 10वी घटक संच, उपघटक, संबोध लिहिण्याच्या पद्धती, संचच्या संबोध लिहिण्याच्या पद्धती आणि त्यातील घटक लिहिण्याच्या पद्धत। आपल्याला विविध संबोध, त्याच्यानंतर ते लिहिण्याच्या पद्धती आणि त्यातील घटक लिहिण्याच्या पद्धती ह्या अभ्यासाच्या आहेत। यामधून निश्चितच आपल्या संच ओळखता येणे, संच यादी पद्धतीने लिहिता येणे आणि संचातील घटकांची संख्या लिहिता येणे ह्या क्षमता विकसित होतील अशी अपेक्षा आहे। तर आपण आता मागील भागाकडे वळूया, जरा आठवू। खालील संख्यांचे नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या यामध्ये वर्गीकरण करा। आपल्याला याच्यामध्ये नैसर्गिक संख्या कशाला म्हणायचं, पूर्ण संख्या कशाला म्हणायचं, पूर्णांक संख्या कशाला म्हणायचं हे अगोदर समजलं तर आपल्याला याचं वर्गीकरण करता येतं दिलेल्या संख्यांचं। तर आपण म्हणतो नैसर्गिक संख्या म्हणजे मोज संख्या, ज्यांची सुरुवात 1 पासून करतो, 1 2 3 4 5 6 असं अनंत, या सर्व संख्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात। आणि नैसर्गिक संख्यामध्ये एक शून्य घेतला, शून्य हा अंक घेतला तर त्या संख्यांना आपण पूर्ण संख्या असं म्हणतो। आपल्याला माहिती आहे 0 1 2 3 4 5 6 या पूर्ण संख्या आहेत। सर्वात लहान पूर्ण संख्या 0 आहे, सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे। मग आपण जर 0 इन्क्लूड केलं नैसर्गिक संख्यामध्ये तर त्या पूर्ण संख्या होतात। म्हणून एवढं लक्षात आलं असेल की नैसर्गिक सर्व संख्या ह्या पूर्ण संख्या असतात, परंतु पूर्ण संख्या ह्या नैसर्गिक संख्या सर्वच नसतात। त्याच्यामध्ये एक अंक आहे जो की 0 हा पूर्ण संख्या आहे, परंतु नैसर्गिक संख्या होऊ शकत नाही। तर सांगायचं म्हणजे नैसर्गिक संख्या कोणत्या झाल्या, मग 1 2 3 4 5 6 असं अनंत। पूर्ण संख्या कोणत्या झाल्या, 0 1 2 3 4 5 6 असं अनंत। आणि पूर्णांक संख्या तर आपल्याला माहिती आहे संख्या रेषेमध्ये हे 0 1 2 3 4 5 6 आणि त्याच्या विरुद्ध संख्या, सर्व नैसर्गिक संख्या 0 आणि त्या नैसर्गिक संख्याच्या विरुद्ध संख्या या सर्व संख्यांना आपण पूर्णांक संख्या असं म्हणतो। तर ह्या संख्या आपल्याला याच्यातून ओळखायच्यात आणि त्याचं वर्गीकरण करायचं आहे। 12 ही नैसर्गिक संख्या आहे, त्याचबरोबर पूर्ण संख्या सुद्धा आहे, कारण सर्व नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या असतात। त्याच्यानंतर पूर्णांक सुद्धा आहे, म्हणून हे 12 अंक सर्व ठिकाणी येईल। पूर्ण संख्या सुद्धा आहे, पूर्णांक संख्या सुद्धा आहे। त्याच्यानंतर नेक्स्ट -7, पूर्ण संख्या कुठून सुरुवात आहे, 0 1 2 3 4 5 6 अनंत। नैसर्गिक संख्याची सुरुवात 1 2 3 4 5 6 असे अंत, मग -7 याच्यामध्ये येत नाही,
मग त्यासाठी आपण काय करतो, पूर्णांक संख्या 1 2 3 4 5 6 0 वजा 1 वजा 2 वजा 3 अशा इकडे अनंत, म्हणजे वजा 7 चा समावेश फक्त आपल्याला पूर्णांक संख्यामध्ये करावा लागेल, याच्यामध्ये येणार नाही. त्यानंतर 0 ही पूर्ण संख्या आहे, सगळ्यात लहान पूर्ण संख्या 0. सर हे 0 हे नैसर्गिक संख्या राहत नाही, कारण सगळ्यात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे, 1 पासून सुरुवात आहे. आणि त्याच्यानंतर हे 0 आपल्याला पूर्णांक संख्यामध्ये सुद्धा घेता येतं, कारण पूर्णांक संख्या आपण सांगितल्यात 1 2 3 4 5 6 0 वजा 1 वजा 2 वजा 3 4 5 6 अशा प्रमाणे अनंत संख्या सर्व पूर्णांक संख्या असतात, म्हणून याचा समावेश या ठिकाणी केलेला आहे. नेक्स्ट आहे 32. 32 ही काय होती, नैसर्गिक संख्या आहे, त्याचबरोबर पूर्ण संख्या सुद्धा आहे, त्याचबरोबर पूर्णांक संख्या सुद्धा आहे. त्यानंतर नेक्स्ट असंच वजा 1. वजा 1 आपल्याला माहित झालं हे पूर्ण संख्या होत नाही, नैसर्गिक संख्या होत नाही, फक्त कोणती संख्या होईल, पूर्णांक संख्या होईल. आणि 9 ही नैसर्गिकही आहे, पूर्णही आहे आणि पूर्णांक सुद्धा आहे, म्हणून आपण या ठिकाणी 9 याच्यातही लिहिता येतं, याच्यातही लिहिता येतं आणि याच्यामध्ये सुद्धा लिहिता येतं. तर अशा प्रकारे हे वर्गीकरण आपल्याला समजतं. हे लक्षात घ्या. आता सर्व नैसर्गिक संख्या ह्या पूर्ण संख्या असतात, सर्व पूर्ण संख्या ह्या पूर्णांक संख्या असतात. सर्व याच्यातले हे सर्व आकडे याच्यामध्ये आहेत की नाही बघा, हे 12 आहे, 32 आहे, 0 आहे, 9 आहे. याच्यातले सर्व आकडे याच्यात आहेत की नाही बघा, 12 आहे, 32 आहे, 9 आहे. पण याच्यातले सर्व याच्यामध्ये अंक नाहीत, याच्यामधले सर्व याच्यात अंक नाहीत, म्हणून आपल्याला सांगता येतं की सर्व नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या होतात, सर्व पूर्ण संख्या पूर्णांक संख्या होतात, पण सर्व पूर्णांक संख्या पूर्ण संख्या होत नाहीत, सर्वच पूर्ण संख्या ह्या नैसर्गिक संख्या होत नाहीत. अशा प्रकारची ही संकल्पना आपल्याला लक्षात आली असेल. याच्यानंतर पुढचं बघा, खालील संख्यांचे सम संख्या, विषम संख्या आणि मूळ संख्या यामध्ये वर्गीकरण करा. आता सम विषम संख्या हे काय तुम्हाला सांगण्याची गरज पडणार नाही, कारण समसंख्या हे आपण ओळखतो, 0 2 4 6 8 म्हणजे 2च्या पटीमध्ये असलेल्या संख्या आपण घेतो. विषम संख्या 1 3 5 7 अशा विषम संख्या असतात. मूळ संख्या म्हणजे कशा आल्या, मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येला 1 न आणि त्याच संख्येनं निशेष भाग जातो. बघा मूळ संख्याबद्दल काय आपल्याला माहित आहे की ज्या संख्याला 1 ने आणि त्याच संख्येने भाग जातो, निशेष भाग जातो, त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या संख्येने भाग जात नाही. म्हणजेच एखाद्या संख्येचे जर 1 आणि तीच संख्या हे दोनच अवयव असतील तर त्या संख्यांना आपण मूळ संख्या असं म्हणतो. मग आता आपल्याला वर्गीकरण करायला सोपं जाईल. 11 ही कोणती संख्या येते, विषम संख्या येते. त्याचबरोबर ही संख्या कोणती येते, मूळ संख्या येते. त्यानंतर नेक्स्ट 14 ही संख्या समसंख्या आहे. समसंख्या असलेल्या विषम नसतात, विषम असलेल्या सम नसतात, हे माहिती आहे आपल्याला. त्याच्यानंतर मूळ संख्या आहे का, नाही. का तर 14ला 1 न आणि 14 न तर भाग जातोच जातो, परत दुसऱ्या संख्येनं सुद्धा निशेष भाग जातो, उदाहरणार्थ 2 न आणि 7 न. म्हणजे 1 आणि तीच संख्या या व्यतिरिक्त अजून दुसरेही संख्या त्या संख्येचे अवयव असल्यामुळं याला आपल्याला मूळ संख्या म्हणता येणार नाही. नेक्स्ट 14च्या नंतर 27 अर्थात ही विषम संख्या आहे. विषम संख्या एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी अंक असेल तर समसंख्या, नसेल तर ती विषम संख्या. ही विषम संख्या आहे. विषम संख्याच्या नंतर आता बघू ही मूळ संख्या आहे का, मूळ संख्या आहे का ते पाहत असताना 27ला 1 आणि 27 व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्या संख्येने भाग जातो का ते पाहायचंय. तर 1 आणि 27 या व्यतिरिक्त 3 न 9 न भाग जातो, म्हणून ही सुद्धा मूळ संख्या होऊ शकत नाही. नेक्स्ट बघा 27च्या नंतर 52 अर्थातच ही संख्या कोणती आहे, समसंख्या आहे. समसंख्या आणि त्याच्यानंतर मूळ संख्या होऊ शकते का, मूळ संख्या होऊ शकत नाही. 1 आणि 52 या व्यतिरिक्त 13 न भाग जातो, 4 न भाग जातो, म्हणजे 13 आणि 4 हे त्याचे दुसरे अजून अवयव आहेत आणि म्हणून
ही 52 ही संख्या मूळ संख्या होऊ शकत नाही. नेक्स्ट विषम संख्या आहे 97. 97 या संख्येला हे शेवटी हे 7 आहे, म्हणजे ही संख्या कोणती झाली? विषम संख्या. आता विषम संख्या झाल्याच्या नंतर परत मूळ संख्या आहे का ते चेक करायचंय. ही कारण तुम्हाला माहिती विषम संख्या ह्या सम नसतात, सम संख्या विषम नसतात. विषम तर विषम, त्याचं आपण जसं इथं पाहिलं तसं नाही करायचं. कारण समसंख्या 2 4 6 8 म्हणतो आणि विषम संख्या 1 3 5 7 या संख्याला म्हणतो, म्हणजे त्याला सोडून. म्हणून इथं आल्याच्यानंतर याला इकडे चेक करण्याची गरज नसते, इथला इकडे चेक करायची गरज नाही. हा इथं येऊ की इथं येऊ, त्या दोन्ही संख्येला इकडं मूळ संख्या आहे का ते चेक करायचं. आणि याचंही एकच आहे संख्या समसंख्येमध्ये, एकच संख्या, एकमेव संख्या समसंख्या अशी आहे की ती मूळ आहे, फक्त एकमेव समसंख्या. ओके, बघूया आता आपण 97 घेतला. 97 या संख्येला 1 आणि 97 या व्यतिरिक्त कुठल्याही संख्येनं भाग जात नाही आणि म्हणून 97 ही संख्या मूळ संख्या होते. 97 ही संख्या मूळ संख्या होते. आता त्याच्यानंतर नेक्स्ट काय आहे? 2 ही समसंख्या आहे. आणि आता मी जे सांगितलं होतं तुम्हाला तेच आहे की एकमेव, फक्त एक आणि एकच समसंख्या अशी आहे की ती मूळ आहे. आता या 2 ला सोडून बाकी कोणत्याही समसंख्या घ्या तुम्ही, ती मूळ राहत नाही आणि म्हणून याला आपल्याला सांगता येईल मूळ संख्या ही 2 आहे. क्लिअर? आता नंतर या भागाच्या नंतर आता महत्वाचे मुद्दे काय दिलेत ते बघा. संच ओळखायचा आहे आपल्याला. संच कशाला म्हणायचं? तर संच म्हणजे एक समूह असतो, असा समूह असतो की त्यामधील प्रत्येक घटक हा नेमका व अचूकपणाने सांगता येतो. अशा समूहांना संच असे म्हणतात. व्याख्या दिलेली आहे. ज्या समूहातील घटक, समूहामधला जे काही समावेश केलेला असतो, अंक असतो, अक्षर असतो, त्याला आपण घटक म्हणतो. तर तो घटक आपल्याला जर अचूक व नेमकेपणाने सांगता येत असेल तर अशा समूहांना संच असं म्हणायचं. आणि संच लिहिण्यासाठी कॅपिटल अक्षराचा वापर करतात, ABCD XYZ. तर त्यामधील घटक लिहिण्यासाठी स्मॉल अक्षराचा वापर करतात. नाव देण्यासाठी कॅपिटल अक्षर म्हणजे N, समजा हे कॅपिटल N म्हटलं की आपल्या लक्षात येते नैसर्गिक संख्याचा संच, याला आपण N दर्शविलेला आहे. पूर्ण संख्याचा संच, होल नंबर W न पूर्ण कॅपिटल. इंद्रधनुष्यातील रंगाचा संच P. अशा प्रकारे आपण कॅपिटल अक्षराचा वापर करू शकतो. तर आपल्याला लक्षात आलं असेल की संच म्हणजे काय? ज्या समूहातील घटक नेमके व अचूकपणे किंवा अचूकपणे व नेमकेपणाने सांगता येतात अशा समूहांना संच असे म्हणतात. आता याचे एक्झाम्पल बरेचसे तुम्हाला संचाचे सांगता येतात, पण संच नाही हे सुद्धा एक्झाम्पल सांगता येते. उदाहरणार्थ तुमच्या गावातील श्रीमंत व्यक्तीचा समूह. आता आपल्याला याच्यामधलं बरोबर सगळे व्यक्तीचे नाव असे सांगता येणार नाही की व्यक्ती कोणती श्रीमंत आहे, किंवा तुमच्या गावातील आनंदी व्यक्तीचा समूह, अशा प्रकारचे तुम्हाला सांगता येत नाही कोण आनंदी आहे. म्हणजे नेमकेपणाने व अचूकपणाने त्याच्यातले घटक तुम्हाला सांगता येत नसतात, म्हणून हे संच होऊ शकत नाही. तुमच्या वर्गातील हुशार विद्यार्थ्यांचा संच तुम्हाला नेमकं सांगता येत नाही, त्याच्यातला घटक नेमका आणि अचूकपणे सांगता येत नाही, तर असे संच होऊ शकत नाही. पण परफेक्टली सांगता येतं, त्याच्यातला घटक नेमका व अचूकपणे सांगता येतं, अशा समूहांना संच म्हणायचं. उदाहरणार्थ आपण एखादे एक्झाम्पल जर घेतलं, पूर्ण संख्या नैसर्गिक संख्यांचा संच असं घेतलं, हेच उदाहरण आपण नैसर्गिक संख्याचा संच. आता बघा याच्यातले घटक आपल्याला नेमके व अचूकपणे सांगता येतात. 1 2 3 4 5 6 डॅश असं अनंत. नेमकेपणाने व अचूकपणाने दोन्हीही बाबींना आपण ती घटक सांगू शकतो, म्हणून हा संच होतो. ठीक आहे. त्याच्यानंतर संच लिहिण्याच्या 2 पद्धती आहेत. एक आहे यादी पद्धत आणि दुसरं आहे गुणधर्म पद्धत. संच
लिहिण्यासाठी यादी पद्धतीने संच लिहिण्यासाठी काही बाबी आपल्याला विचारात घेणं आवश्यक असतं. त्या काही बाबी अशा आहेत महत्त्वाच्या. सर्वप्रथम संच लिहिण्यासाठी महिरपी कंसाचा वापर करतात. संचाचे घटक महिरपी कंसात लिहितात. हे झालं महिरपी कंस, महिरपी कंसामध्ये लिहितात. त्याच्यानंतर प्रत्येक घटकामध्ये वेगळेपणा दर्शवण्यासाठी, प्रत्येक घटक वेगळा दर्शवण्यासाठी दोन लगतच्या घटकामध्ये स्वल्प विराम चिन्हाचा वापर करतात. उदाहरणार्थ हे 2 4 6 असं आहे. हे अर्थात वेगवेगळे आहेत दोन्ही घटक, म्हणून हे दोन यांचं वेगळेपण दर्शवण्यासाठी या दोघांमध्ये स्वल्प विरामचा वापर, या दोघांमध्ये स्वल्प विरामचा वापर अशा प्रकारे केला जातो. महत्त्वाचे 2 पॉइंट लक्षात आले. पहिलं, संचाचे सर्व घटक महिरपी कंसात लिहितात. त्यानंतर प्रत्येक घटकाचं वेगळेपण दर्शवण्यासाठी लगतच्या 2 घटकामध्ये स्वल्प विराम चिन्हाचा वापर करतात. आणि त्याच्यानंतर या संचामध्ये क्रम महत्वाचा नसतो, कसाही क्रम लिहिला तरी चालतो. पहिल्या 5 समनैसर्गिक संख्या आपण लिहिल्या, समजा 2 4 6 8 10. तुम्ही क्रम बदलूनही लिहू शकता, 10 8 6 4 2 असं कसंही लिहिलं तरी चालतं. म्हणजे क्रम काही महत्वाचा नसतो, कसाही क्रम असेल तरी तो चालतो. त्याच्यानंतर एक घटक एकदाच लिहावा. एक घटक फक्त एकदाच लिहायचं, जरी त्याच्यामध्ये डबल आले, जास्त वेळेस आला असेल तरी त्याला एकदाच लिहायचं. प्रतिनिधित्व एकच अंक लिहायचा, त्याचा एकच घटक लिहायचा. म्हणजेच पुनरावृत्ती होऊ द्यायची नाही, पुन्हा पुन्हा तोच घटक लिहायचा नाही, हे लक्षात घ्या. तर अशा प्रकारचे हे 2 4 बाबी आपल्याला संच यादी पद्धतीने लिहित असताना लक्षात घ्यायच्या आहेत. बरोबर आहे. आता एक आपण उदाहरण बघू, हे सर्व आपल्याला समजलंय का ते. 1 ते 10 मधील समसंख्यांचा संच यादी पद्धतीने लिहिणे. आता आपण काय केलं, संच दर्शवण्यासाठी कॅपिटल अक्षराचा वापर करायचा. आपण कॅपिटल अक्षराचा वापर करू. त्याच्यानंतर संच लिहिताना सर्व घटक महिरपी कंसात लिहितात, महिरपी कंसाचा वापर करायचा आहे. आणि 1 ते 10 मधील समसंख्यांचा संच 2 4 6 8 10 ह्या समनैसर्गिक संख्या आहेत. आता ह्याच्यामध्ये ह्या सर्व समनैसर्गिक संख्या आपण असं जरी लिहिलं 10 8 6 4 2 किंवा 6 4 2 8 10 कसाही क्रम लिहिला तरी चालतो, याच्यामध्ये काही अडचण नाही. बघा, 2 घटकामध्ये वेगळेपण दर्शवण्यासाठी आपण महिरपी कंसाचा, प्रत्येक 2 लगतच्या घटकामध्ये महिरपी कंसाचा वापर करत आहोत. त्याच्यानंतर अजून एक एक्झाम्पल पाहूया. मॅथमॅटिक्स या शब्दातील अक्षरांचा संच. आता याच्यामध्ये एक जे बाब आहे ते म्हणजे एक घटक एकदाच लिहावा, हे काही या उदाहरणामध्ये क्लिअर झालं नाही, याच्यामध्ये येईल. आता आपण याला संचाला नाव देऊया कॅपिटल अक्षराचा वापर करून. मॅथमॅटिक्स एम पहिलं अक्षर घेतलं. आता ए, दोघांमध्ये वेगळेपण दर्शवण्यासाठी स्वल्प विराम चिन्ह, त्याच्यानंतर टी, त्याच्यानंतर एच, त्याच्यानंतर ई, त्याच्यानंतर यम. पण यम अगोदरच आलं. इथं काय सांगितलं की एकदाच लिहा, परत लिहू नका, म्हणजे पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून यम आपण लिहायचं नाही. ए सुद्धा ऑलरेडी आलंय, टी सुद्धा ऑलरेडी आलंय, आय लिहू शकतो. त्याच्यानंतर सी नाही म्हणून सी लिहा, आणि लास्ट कोणता आहे, यस. अशा प्रकारे हा आपल्याला संच लिहिता येतो. बघा, संचामधील घटक जे आहेत त्यांची संख्या, म्हणजे त्यामध्ये समावेश असलेल्या घटकांची संख्या ही आपण या पद्धतीने लिहितो. यामध्ये बघा असलेले घटक 1 2 3 4 5 6 6 म्हणजे n म्हणायचं, n ऑफ डी, म्हणजे डी या संचामध्ये असलेल्या घटकांची संख्या. डी या संचामध्ये असलेल्या घटकांची संख्या किती आहे, 1 2 3 4 5 आणि 6. म्हणजे या ठिकाणी आपल्याला हे 6 लिहावं लागेल. तर अशा प्रकारे कुठल्याही संचामध्ये
किती घटक आहे हे दर्शवण्यासाठी अशा पद्धतीने लिहित असतात. n ऑफ d बरोबर 6, 5 घटक असतील तर n ऑफ d बरोबर आहे 5. तर या पद्धतीने आपण घटकांची संख्या दर्शवतो. आता जे आपण संकल्पना पाहिलेल्या आहेत यावर आधारित आपल्याला काही स्वाध्याय दिलेले आहेत ते बघा. स्वाध्याय, खालील प्रश्नासाठी अचूक पर्याय निवडा. आपल्याला काही प्रश्न दिलेत त्याच्यासाठी अचूक पर्याय निवडायचा आहे. पहिला प्रश्न असा आहे, खालीलपैकी कोणता समूह संच आहे. आपल्याला 4 पर्याय दिलेत, त्याच्यापैकी संच ओळखायचा आहे. तुम्हाला सुरुवातीला सांगितलं संच कशाला म्हणायचं, ज्या समूहामधील घटक नेमके व अचूकपणे सांगता येतात अशा समूहाला संच म्हणायचं. आठवड्यातील वार नेमका अचूकपणे सांगता येतं, नेमके घटक सांगता येतात, अचूकपणे सांगता येतात. सोमवार, मंगळवार, बुधवार असं अचूकपणे सांगता येतं, हा संच होतो. पहिल्याच्याला उत्तर मिळालं. आता बघा, गावातील आनंदी व्यक्ती, आपल्याला समूह हा संच होऊ शकत नाही. पुस्तकातील सोपी उदाहरणे हे सुद्धा समूह, हा सुद्धा तुम्हाला याच्यातला प्रत्येक घटक नेमका आणि अचूकपणे सांगता येत नाही. शाळेतील हुशार विद्यार्थी, तुम्हाला नेमका व अचूकपणे त्यांची नावं सांगता येत नाही, म्हणून हे 1, 2, 3 हे तिन्ही संच होऊ शकत नाही. फक्त एकमेव म्हणजे आठवड्यातील वार हा समूह मात्र संच होईल. दुसरं, जर पी बरोबर कॉलेज या शब्दातील अक्षराचा संच आहे तर पी या संच यादी पद्धतीने खालीपैकी कोणता. इथं बघूया, हे सी आलं, ओ आलं, डबल एल आलेलं आहे. आपला नियम काय आहे, पुनरावृत्ती होऊ द्यायचं नाही, पुन्हा पुन्हा लिहायचं नाही, म्हणून हे तर निश्चित होणार नाही, याला सोडून द्या. त्याच्यानंतर सी, त्याच्यानंतर एल, ई आलं, याच्यात ओ राहिलेला आहे, एक घटकच लिहायचं राहिलं, त्याच्यामुळं हे सुद्धा होत नाही. याच्यामध्ये सी ओ आहे, त्याच्यापैकी या 2 पैकी एल आहे, त्याच्यानंतर ई आहे, त्याच्यानंतर जी आहे, हे सर्व परिपूर्ण आहे. बघा, घटकाची पुनरावृत्ती झालेली नाही, पुन्हा पुन्हा घटक, डबल एल होतं लिहिलं नाही, डबल ई होतं दोनदा लिहिलं नाही, आणि सर्व अक्षर आलेले, म्हणून हा खालीपैकी कोणता संच होतो, सी संच होतो, बाकीचे होणार नाहीत. बघा, COLG, COLG, ई राहिले, याच्यामध्ये ईचा समावेश राहिला या घटकाचा, म्हणून हा फक्त एकमेव संच आहे. त्याच्यानंतर जर m बरोबर 3, 6, 9, 12, 15, 18 तर n ऑफ m बरोबर किती, त्यामध्ये असलेल्या घटकांची संख्या किती. 1, 2, 3, 4, 5, 6 म्हणजे त्यामध्ये असलेल्या घटकांची संख्या किती आहे, 6, म्हणजे हे त्याचं उत्तर झालेलं आहे. नंतर पुढचा प्रश्न दुसरा बघा, खालील सारणी पूर्ण करा. आपल्याला ही सारणी पूर्ण करायची आहे. ए हा 1 ते 20 मधील मूळ संख्यांचा संच लिहायचा आहे तुम्हाला. ए म्हणजे हे ए नाव झालं त्याचं, हे महिरपी कंसाचा वापर, आणि 1 पासून 20 पर्यंत मूळ संख्यांचा संच. 1 ही संख्या सुरुवातीला 1 येईल. 1 ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही, 1 ला सोडून द्या. पहिली मूळ संख्या समसंख्या म्हणजे 2 आहे, ही मूळ संख्या आहे. 2 च्या नंतर 3 येईल, त्यानंतर 4 येणार नाही, मूळ नाही. त्याच्यानंतर 5, 7, 11, 13, 17 आणि 19 हे झालं मूळ संख्याचं. बघा, आता याच्यातला प्रत्येक घटक हा त्याला 1 न आणि त्या संख्येने भाग जातो, त्याच्या व्यतिरिक्त नाही. त्याच्यानंतर बी हा क्रिकेट या शब्दातील अक्षरांचा संच, याला नाव लिहूया बी क्रिकेट. हे सुरुवातीला सी घेऊ, कॉमा देऊ, आर घेऊ, परत कॉमा, आय कॉमा. आता सी आलेला आहे, पण ऑलरेडी आपण सी घेतलं त्याच्यामुळे त्याची पुनरावृत्ती होऊ द्यायची नाही. पुढचं के, त्याच्यानंतर ई, आणि त्याच्यानंतर लास्ट टी. झालं. सी हा इंग्रजी वर्णमालेतील स्वरांचा संच. इंग्रजी वर्णमाला म्हणजे AEIOU 5 स्वर आहेत एकमेव, म्हणून आपण ती लिहू शकतो AEIOU, हे 5 स्वर आहेत. डी हा 50 पेक्षा लहान 4च्या पट्टीतील संख्याचा संच आहे. 50 पेक्षा लहान यायला पाहिजे, परंतु त्या संख्या कशा पाहिजे, 4च्या पट्टीमध्ये. 4च्या पट्टीत येणाऱ्या संख्या पहा, 4, 4 दुनी 8, 4 त्रिकम 12, 4 चौक 16, 4 पंची 20,
4 सख 24, 4 7 28 इथपर्यंत झालं. पुढे अजून घ्यायचं आपल्याला 50 पेक्षा लहान पाहिजे, म्हणजे आता परत 4 ऍड करा म्हणजे किती झाले हे 44, परत ऍड करा म्हणजे किती झाले 48. आता याच्या पुढे जर 4 ऍड केले तर 50 पेक्षा मोठा होतो, म्हणून इथपर्यंतच. आता ह्या सर्व संख्या कशा आहेत, 50 पेक्षा लहान आहेत सर्व संख्या आणि 4च्या पटीतल्या, सगळ्या 4च्या पटीतल्या आहेत. त्यानंतरचा पार्ट बघा, ई हा 1 ते 50 मधील पूर्ण वर्ग संख्यांचा संच. 1 ते 50 मधील पूर्ण वर्ग संख्या, तर सर्वप्रथम याला नाव देऊ ई. पहिली संख्या आहे पूर्ण वर्ग संख्या, त्याच्यानंतर 4, त्याच्यानंतर 9, 16, 25, 36, 49. ह्या सर्व संख्या पूर्ण वर्ग संख्या आहेत बघा, कारण याचं वर्गमूळ निघतात. याला पूर्ण वर्ग संख्या म्हणतात. ह्या कशा आहेत, 1 ते 50 मधल्या आहेत आणि त्याच्यानंतर पूर्ण वर्ग संख्या आहेत. तर अशा प्रकारे या कन्सेप्टवर आधारित हे स्वाध्याय होता. हा पहिला दिवस. यानंतर उद्या आपण दुसऱ्या दिवसाचं सेतू अभ्यास बघूया.